माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता सध्या अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं किंवा धोंड्याचा महिना म्हटलं जातं किंवा मलमास असं देखील म्हटलं जातं. हा अधिक महिना दर 3 वर्षांनी म्हणजेच 33 महिन्यांनी येत असतो. त्यामुळेच बघा, या अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या अधिक मासामध्ये विविध गोष्टी केल्या जातात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक महिन्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. अधिक महिन्याचे स्वामी हे विष्णू आहेत. त्यामुळेच या अधिक महिन्यामध्ये आपल्या जावयाला विष्णू समान समजून त्यांचा मानसन्मान केला जातो. आपल्या लेकीला लक्ष्मी समान समजून तिचा मानसन्मान केला जातो. म्हणजेच लक्ष्मीनारायणाला घरी बोलवून त्यांचा मानसन्मान केल्यासारखे या अधिक महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला घरी बोलवले जाते आणि त्यांचा मानसन्मान केला जातो. बघा, या अधिक महिन्यामध्ये विविध धार्मिक गोष्टी या आवर्जून केल्या जातात, कारण दर 3 वर्षांनी हा महिना येत असतो. त्यामुळेच बघा, विविध गोष्टी, विविध धार्मिक कामं ही या महिन्यामध्ये आवर्जून केली जातात. याच अधिक महिन्यामध्ये लेकीने आईची ओटी भरायची असते. आपल्या आईच्या गर्भामधून आपल्याला जन्म प्राप्त झालेला असतो आणि प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला त्याच आईच्या पोटी जन्म मिळावा, त्याचबरोबर आपल्या आईचे आरोग्य आणि आयुष्य वाढावे यासाठी प्रत्येक लेकीने आपल्या आईची ओटी भरायची असते. आपल्या आईचा मानसन्मान अधिक महिन्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर बघा, या अधिक महिन्यामध्ये सर्व महिलांनी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. लक्षात घ्या, आपल्या कुळाची जी स्वामिनी असते, आपल्या कुळाची रक्षण करती, म्हणजेच आपल्या कुळाची आई जी असते तर ती आपली कुलदेवी असते. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे. बघा, आपल्या कुळाची ती आई आहे. आपल्या कुळाचं रक्षण ती करत असते. आपल्या मुलाबाळांचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. प्रत्येक अडचणीमधून, प्रत्येक संकटामधून आपल्याला आपली आई वाचवत असते. म्हणूनच आपल्या आईची म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी ही प्रत्येक महिलेने भरायची आहे. हा अधिक महिना संपण्याआधी प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी का होईना ही भरायची आहे. जर तुम्हाला कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन कुलदेवीची ओटी भरणं शक्य असेल तर तुम्ही न विसरता तिथे जा, आवर्जून तिथे जा आणि आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला खणा नारळाने भरायची आहे. पण बघा, बऱ्याच महिलांना कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाणं शक्य नाही आहे. तर तुम्ही काय करा, घरच्या घरी कुलदेवीची ओटीही भरू शकता. आता कुलदेवीची ओटी भरायला जाताना किंवा कुलदेवीच्या दर्शनाला जाताना तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन जाऊ शकता किंवा नवरा बायको जोडीने जाऊन तुम्ही अशा पद्धतीने कुलदेवीची ओटीही भरू शकता. आता बघा, कुलदेवीची ओटी भरत असताना तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओटीमध्ये आवर्जून ठेवायच्या आहेत. आता ही ओटी तुम्ही घरच्या घरी देखील भरू शकता. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असतो, फोटो असतो, मूर्ती असते आणि जरी तुमच्याकडे काहीच नसेल, तुम्ही गावापासून लांब राहताय, तुमच्या शहरात राहताय नोकरी व्यवसायानिमित्त, तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून ही ओटी ठेवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावर तुम्हाला साडी जर तुम्ही ठेवणार असाल तर साडी ठेवायची आहे. त्याचबरोबर ब्लाऊज पीस किंवा जो खण आहे तो घ्यायचा आहे. पाण्याने भरलेला चांगला नारळ घ्यायचा आहे, तुम्हाला ओटीमध्ये आलेला, किंवा कुठेतरी सत्काराचा नारळ तुम्ही घेतलेला आहे असं नका करू. स्वतःच्या पैशाने आपल्याला तो विकत आणायचा आहे. चांगला पाण्याचा नारळ तुम्हाला आणायचा आहे. त्यानंतर बघा, शृंगाराचा एखादा दागिना तुम्ही ठेवू शकता. म्हणजे जे हे असतं, मंगळसूत्र असतं किंवा सिंदूर असतं, कंगवा आहे, तर या गोष्टी तुमच्या आवडीनुसार, टिकल्याचं पाकिट आहे, कुंकवाचा करंट आहे, या गोष्टी तुम्ही त्यामध्ये यथाशक्ती ठेवू शकता. एखादी जरी कुठली यामधली शृंगाराची वस्तू ठेवली तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला
यामध्ये या ओटीमध्ये हिरव्या बांगड्या ठेवायच्यात. बघा, हिरव्या बांगड्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तुमच्या पैशाने या हिरव्या बांगड्या आणायच्या आहेत आणि त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. अधिक महिन्यामध्ये ओटीबरोबर आपल्या कुलदेवीला हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या ओटीमध्ये घालणं किंवा ओटीमध्ये ठेवणं हे शुभ समजलं जातं. ते सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे हिरव्या बांगड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जी फळं आहेत, जर तुम्हाला 33 प्रकारची फळं ठेवणं शक्य असेल तर तुम्ही ठेवू शकता. कारण अधिक महिन्यामध्ये 33 या आकड्याला महत्त्व आहे, 33 या अंकाला महत्त्व आहे. त्यामुळे बघा 33च्या पटीमध्ये वस्तू दिल्या जातात अधिक महिन्यामध्ये. शक्य असेल तर तुम्ही 33 केळी किंवा 33 प्रकारची फळं ठेवू शकता. शक्य नाही तर तुम्ही जे केळ आहे तर ते ठेवायचं आहे ओटी भरत असताना. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही ओटीचं जे सामान आहे तर ते त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची ओटी भरू शकता. त्यामध्ये पूजेचे 5 साहित्य जे आहेत, पूजेचा बदाम, खारी, खोबरे, हळकुंड, सुपारी, ही 5 साहित्य तुम्ही त्यामध्ये ओटी भरत असताना ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही ओटी भरत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट ठेवायची आहे. बघा, आत्ता मी सांगितलं हिरव्या बांगड्या आपल्याला त्यामध्ये ओटीमध्ये ठेवायच्यात. हिरव्या बांगड्यांचा खूप मान आहे. आणि त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला जी जोडवी आहे, जी चांदीची जोडवी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या ओटीमध्ये तिथे ठेवायची आहे. अधिक महिन्यामध्ये चांदीच्या जोडवीचा विशेष मान असतो. महिला या अधिक महिन्यामध्ये बघा जोडवी करत असतात आणि अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने नवीन जोडवी करायची असते. आपल्या जुनी जोडवी जी आहे तर त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी ही आपल्या पायामध्ये घालायची असते. जोडवी हे देखील एक महत्त्वाचं सौभाग्य अलंकार आहे. त्यामुळे बघा बऱ्याच स्त्रियांना जर सवय नसेल जोडवी पायामध्ये घालण्याची तर या वर्षीपासून, या अधिक महिन्यापासून तुम्ही ती सवय लावून घ्या. स्वतःसाठी नवीन जोडवी करा आणि इथून पुढे तुम्ही जोडवी ही वापरायला सुरुवात करा. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, चांदीची जोडवी आपल्या कुलदेवीसाठी करायची आहे. तुम्ही अगदी बजेटमध्ये ही चांदीची जोडवी जी आहे तर ती करू शकता. असं तसे आपण खूप पैसे घालवत असतो या त्या कारणासाठी. पण बघा, तुम्ही काय करा, अशी चांदीची जोडवी आणा आणि अशी ही ओटी भरत असताना आपल्याला ही चांदीची जोडवी पण त्या ओटीमध्ये ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर एक गजरा किंवा वेणी जी कुलदेवीला अतिप्रिय आहे तर आपल्याला ही गजरा किंवा वेणी जी आहे तर ती ठेवायची आहे. जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर कमळाचं फूल देखील तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता. जे तांबूल असतं म्हणजे जो पानाचा विडा आहे त्याचा तर या अधिक महिन्यामध्ये खूप मान आहे. त्यामुळे जर तांबूल तुम्हाला करून मिळालं कुठे, धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये पण देतात तांबूल देवीसाठी, जर तुम्ही मागितलं तर असं तांबूल तुम्ही आणू शकता. तांबूल म्हणजे काय, पानाचा गोड विडा. आणि नाही तुम्हाला शक्य आणणं बाहेरून तर तुम्ही काय करा, खायची पानं घ्या, त्यामध्ये थोडीशी खडीसाखर, लवंग, गुलकंद हे टाका, वेलची टाका आणि अशा पद्धतीने तो जो विडा आहे तो आपल्याला लवंगाने असा पॅक करायचा आहे आणि तोच तांबूल म्हणून तुम्ही ठेवू शकता. कुलदेवीला तांबूल हे अतिप्रिय आहे. त्यामुळे बघा, या ज्या मी सांगितलेल्या वस्तू आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. या तुम्ही ओटीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, मी तुम्हाला काय काय सांगितलं, साडी, खण किंवा ब्लाऊज पीस, नारळ, त्याचबरोबर हिरव्या बांगड्या, चांदीची जोडवी आपल्याला ठेवायची आहे, गजरा ठेवायचा आहे आणि शक्य असल्यास तांबूल आवर्जून तुम्ही या ओटीमध्ये ठेवायचं आहे. बघा, जर तुम्हाला साडीची ओटी भरणं शक्य नाही तर तुम्ही काय करू शकता, फक्त खण म्हणजे किंवा ब्लाऊज पीस जो आहे तर खणा नारळाची ओटी भरली तरी चालेल. पण यामध्ये हिरव्या बांगड्या या आवर्जून तुम्ही ठेवायच्या आहे. जी जोडवी आहे तिचा पण खूप मान आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, आपली जी
कुळस्वामिनी असते ती आपली आई असते. त्यामुळे बघा, थोड्याशा पैशांचा विचार करू नका तुम्ही. साडीची ओटी जी आहे तर ती अवश्य तुम्ही भरा. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे ताटामध्ये सगळं ठेवायचं आहे. ते ताट आपल्या हृदयाजवळ न्यायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला तिला सांगायचं आहे की मी अधिक महिन्याची आई तुझी ओटी भरत आहे, तिचा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाबाळांना, माझ्या नवऱ्याला, मला, माझ्या कुटुंबाला शुभ आशीर्वाद दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ती ओटी तुम्हाला हळद कुंकू लावून तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून ठेवायचे आहे. आता ज्या दिवशी तुम्ही ओटी ठेवणार आहात ती संपूर्ण दिवस ती ओटी तिथेच राहू द्या. आता बघा, त्या ओटीचं नंतर काय करायचं, तर ती ओटी ही तुम्ही स्वतः वापरू शकता. ती साडी, ते जे खण किंवा ब्लाऊज पीस आहे ते आपण स्वतः वापरायचं आहे. त्यानंतर बघा, जी जोडवी आहे तर ती तुम्ही स्वतः वापरू शकता. जे काही शृंगाराचं साहित्य तुम्ही ठेवलेलं असेल ते देखील तुम्ही स्वतः वापरू शकता. कारण तुमच्या कुलस्वामिनीची तुम्ही ओटी भरलेली असते. त्यामुळे हे जे तुम्ही साहित्य किंवा जे ओटी भरलेले आहे घरच्या घरी, ते साहित्य तुम्ही स्वतः वापरायचं आहे. आणि जर तुम्ही मुख्य ठिकाणी भरून आलेला असाल ओटी, तर ती तुम्हाला तिथे अर्पण करायची असते. तर सगळ्या महिलांनी आवर्जून आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचं स्मरण करून अशी ओटी भरा. कुलदेवीचा टाक, मूर्ती, फोटो काहीही नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून ही ओटी भरू शकता, लक्षात घ्या. आणि बघा, शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये महिलांनी एखाद्या तरी सवाष्णीला चांदीची जोडवी जी आहे ती द्यायची आहे आणि एखाद्या सवाष्णीची ओटी भरून तिचा मानसन्मान करायचा आहे. शक्य असेल एखादं जोडपं तुम्हाला घरी बोलवणं, तर तुम्ही त्यांना घरी बोलवून त्यांचा मानसन्मान करा. ज्या सवाष्णी स्त्रीला बोलवलेलं आहे तिला खणा नारळाने ओटी भरा. तिला हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आणि जोडवी जी आहे तर चांदीची जोडवी तिला देण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही हे जोडपं कोणालाही बोलवू शकता. तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा शेजारी असतील, कोणालाही तुम्ही बोलवून त्यांचा मानसन्मान करू शकता. तर बघा, अधिक महिन्यामध्ये अशा पद्धतीने नक्की कुलदेवीची ओटी घरच्या घरी आपल्याला भरायची आहे. शक्य असेल तर मुख्य ठिकाणी भरायची आहे. तर सर्वांनी अशा पद्धतीने कुलदेवीची ओटी न विसरता भरायची आहे. अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं हे अत्यंत शुभ समजलं जातं. आणि दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, त्यामुळे नक्कीच यावर्षी अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करा. कारण ते आपल्या कुलाची स्वामिनी आहे, आपल्या कुळाची आई आहे आणि अधिक महिन्यामध्ये आईची ओटी ही आवर्जून भरली जाते. त्यामुळे सर्वांनी अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटी भरा. महिलांनी शक्यतो ही ओटी भरायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.